आहे ना. सेमीफायनलचा महामुकाबला. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात योगेश, त्याचा सामना करतील राधे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडूची सुरुवात योगेश यांची. एक अनुभवी गोलंदाज. मागील आपण सामन्यात बघायचं झालं तर थोडेसे महागड असं षटक ठरलं होतं योगेश यांचं. पहिल्या सामन्यात मात्र त्यांनी केवळ एकच धावा दिली होती. आत्ता मात्र पुन्हा एकदा लयात येताना दिसत आहेत योगेश. षटकातील पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. राधे हे स्ट्राईक एंडला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत विकास. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा फटका आणि पॉईंटच्या दिशेने मारण्याचा फटका आणि एक दोन. सूर्यकांत क्षेत्ररक्षण प्रसाद यांचे नक्कीच आपल्या संघासाठी दोन महत्वपूर्ण धावा अडवलेल्या आहेत. प्रसाद यांनी सूर्यकांत क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. दोन चेंडू धाव संख्या झाली आहे 2. या दरम्यान षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात योगेश. एक पॉवर प्लेचं षटक, त्याचा सामना करतील राधे. पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, जोरदार असेल पक्षाकडे. साऊंड बंद करायला लागतं युट्यूबला. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे. 3 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 2. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात योगेश, त्याचा सामना करतील राधे. आता मात्र थोडासा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि एक कणकणीत चौकार राधेच्या आणि षटकार पारितोषिक जारी करण्यात आले आहे. यापुढील प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक जितू रामराजे यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात योगेश, त्याचा सामना करतील राधे. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. हा
अनुभवी गोलंदाजाकडून 2 षटकार व 1 चौकार राधे यांच्या बॅटमधून. संध्याकाळचं सत्र आहे, हवा थोडी या दिशेला वाहत आहे. त्या पूर्ण नैसर्गिक विविधतेने असलेल्या ग्राउंडचा भरपूर फायदा उचलत त्या फलंदाजी कमाल दाखवताना पहिल्याच षटकात 18 वसूल केल्या आहेत. या पुढील षटक घेऊन येत आहेत सोहम काळे, एक उद्योन्मुख, एक युवा तेज तर्रार गोलंदाज. दादूस आता मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि झेल बाद. विकास यांच्या रूपात लागलेला हा पहिला धक्का. नवीन फलंदाज प्रितेश, अजून एक डावखुरा फलंदाज. संध्याकाळचं सत्र आहे, गोलंदाजासाठी थोडी डोकेदुखी ठरणार आहे, कारण की डावखुरा फलंदाज हा या सत्रात हवा थोडी जोरात असते. त्यामुळे डावखुऱ्या यष्टीचा जो फलंदाज असतो, डावखुऱ्या शैलीचा जो फलंदाज असतो, भरपूर फायदा उठवता येतो. त्या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सोहम, त्याचा सामना करतील प्रितेश. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात सोहम, त्याचा सामना करतील प्रितेश. आता मात्र एक उंचावून मारलेला फटका आणि पुन्हा एकदा ही संधी पंकज सातपुते यालाही आली होती. यापूर्वी ही संधी मोहन कामकेकर यांनाही आली होती, परंतु हॅट्रिक मात्र कोणत्याही गोलंदाजाला घेता आली नाही. सोहम काळे युवन हॅट्रिक. जर का सोहम यांनी हॅट्रिक घेतली तर जितू रामराजे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक सोहम यांना लागू करण्यात आले आहे. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत सोहम, त्याचा सामना करतील राधे. सुरेख असा चेंडू, परंतु केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल राधे यांना. सुरेख असा चेंडू टाकलेला सोहम यांनी. नक्कीच हा हॅट्रिकचा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षण थोडेसे विखुरले गेल्यामुळे तिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. उत्तम कड यांनी जर कॅच पकडल्यास शालीमार घोटकडून त्यांना 200 रुपयाचे बक्षीस भारतात प्रत्येक कॅचच्या मागे. गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे धोनी म्हणून समजले जाणारे उत्तम कड जर झेल टिपला तर प्रत्येक झेल मागे त्यांना शालीमार शर्मा यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक लागू करण्यात आले आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, जितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण.
परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाज प्रशांत यांना. एस एस स्पोर्ट्सचे मालक राव राणे यांना विनंती करतो की प्लीज व्यासपीठावर यावं. हो नक्कीच, थँक्यू. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू हलकेच टटावलाय. एक धाव घेण्यात यश. सूर्यकशी गोलंदाजी सोहम यांची. 5 चेंडू अखेर धाव संख्या झाले 21. 5 चेंडूत केवळ 3 धावा दिल्या आहेत सोहम यांनी. सूर्यकसा कमबॅक म्हणावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. 5 चेंडूत केवळ 3 सामना करतील प्रशांत. आता मात्र जोरदार अपील केले पंचाकडून आणि बाद घोषित करण्यात येते. पूर्ण षटक टाकलं होतं. गावदेवी या संघाला गेम मध्ये पुन्हा एकदा इन केलं होतं. आत्ताही तशीच काहीशी कामगिरी. पुन्हा एकदा 3 रनाचं षटक टाकून सोहम काळे यांनी गावदेवी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं आहे. 2 षटकाअखेर धाव संख्या झाली आहे 21. 2 षटकाअखेर धाव संख्या झाली आहे 3. महत्वपूर्ण गडी बाद होऊन धाव संख्या झाली आहे 21. सलामीचा फलंदाज राधे अजूनही मैदानावर तळ ठोकून उभा आहे. 2 गगनभेदी षटकार व 1 सनसनीत चौकार याच्या सहाय्याने राधे आपली खेळीला साजेसा खेळ करताना. पाहूया पुढील गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू सूर्यकशी क्षेत्ररक्षण संजय यांचे. परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत राधे यांना. धाव संख्येत एका धावेची भर झाली. धाव संख्या झाली आहे 22. आता बॉलिंग इनला आहेत ते अनिमेश जोशी, एक उद्योन्मुख खेळाडू, एक यंगस्टर, एक एमर्जिंग प्लेयर अनिमेश जोशी. बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक इनला आहेत ते प्रतीक. पुन्हा एकदा अखोड टप्प्याचा चेंडू घोषित क्षेत्रात केवळ 1 धाव घोषित. धाव संख्येत 1 धावेने पुन्हा एकदा भर पडले. धाव संख्या झाली 23. 2 चेंडू अखेर धाव संख्या झाली 23. पहिलं षटक गावदेवी संघाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर फार महागडं असं षटक ठरलेलं पहिलं. योगेश यांचं तब्बल 18 धावा वसूल करण्यात आल्या होत्या या पॉवर प्लेच्या षटकात दोस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाकडून. आणि चेंडू बॅटची कड घेऊन पुन्हा एकदा विसावतोय तो. परंतु ते त्यांनी आपल्याच पॉकेटमधून द्यायचे आहेत.
उजव्या पॉकेटमधून द्यायचे आणि डाव्या पॉकेटमध्ये ठेवायचे. या दरम्यान पुन्हा एकदा आपल्याकडे वळूया. गोलंदाजी मार्कर आहेत आणि पुन्हा चेंडू एक धाव घेऊन सन्मान देताना फलंदाज प्रवीण देखील तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखले जातात. कुठे या दरम्यान पुढचा चेंडू अनुमेशांचा. सुरेख असा चेंडू, सुरेख असे व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाला हा चेंडू कळला नाहीये. या दरम्यान एस एस स्पोर्ट्स क्लबचे मालक यांच्या सौजन्याने श्री रावराणे साहेब यांच्या सौजन्याने या मैदानाचे व या खेळाचे क्षणचित्र टिपण्यासाठी एका ड्रोन कॅमेऱ्याचे आयोजन इथे करण्यात आलेले. तरी रावराणे सरांचे मी गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक आभार. भूपेश घोसाळकर यांचं गावदेवी स्पोर्ट क्लबकडनं हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तीन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 25. पहिलं षटक एक महागडं षटक होतं, ते षटक वगळता क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम इथे खेळवला जातोय. त्या आजच्या या चौथ्या दिवसातील लोकल क्रिकेटचे लोकल या मैदानावर खेळवले जाणाऱ्या संघांचे हे सामने. एक मिस्ट्री स्पिनर जादुई फिरकी गोलंदाज प्रसाद बॉलिंग मार्कवर. प्रसादची आतापर्यंतची कामगिरी पाहता खूप उत्कृष्ट अशी षटका हाताळली प्रसाद यांनी. पुन्हा एकदा प्रसाद बॉलिंग एंडवर. सुरेख असा चेंडू, एक निर्धाव चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी प्रसाद यांची. एक पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. चौथ्या व अंतिम षटकातील पहिला चेंडू अखेर धाव संख्या झाले 25. चार गडी बाद 25. आता मात्र मोठा फटका मारलेला होता, परंतु केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल फलंदाज राधे यांना. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाले 26. धावसंख्येत एका धावेची भर पडते आहे. अतिशय चुरशीचा, अतिशय अटीतटीचा सामना. दोन समान संघ, दोन एकदम एक तुल्यबळ संघ. गावदेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध दोस्ती स्पोर्ट्स क्लब. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 26. षटकातील अंतिम 4 चेंडू शिल्लक. प्रवीण एक घणाघाती फलंदाज आणि हा चेंडू जो कनेक्ट झालेला आहे.
प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना करून देताना एक दणदणीत षटकार प्रवीण यांच्या बॅटमधून त्या षटकातील चौथा चेंडू आखुडी टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा प्रत्येक षटकारास जितू रामराजे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. षटकाराची हॅट्रिक जर मारली, माफ करा मी पुन्हा एकदा करेक्ट करतो, षटकाराची हॅट्रिक जर मारली तर 500 रुपयाचे पारितोषिक जितू रामराजे यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. आता मात्र ती संधी हुकलेली आहे. थोडेसे गटाचे क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला बॅकअप सनी यांचा म्हणावा लागेल, परंतु दोन विचार केला तर षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. थँक्यू एस एस स्पोर्ट्स रावराणे साहेब, धन्यवाद. आपण आम्हा गावदेवी स्पोर्ट्स क्लबला नेहमीच असेच विशेष असे मोलाचे सहकार्य करत असतात. पुन्हा एकदा आखुडी टप्प्याचा चेंडू, एक धाव मात्र झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तितका सुरेख असा थ्रो, परंतु कलेक्ट करता आला नाही यष्टीरक्षक उत्तम यांना. याप्रमाणे या चौथ्या षटकाची सांगता होते. 4 षटका अखेर धावसंख्या झाली आहे 42. अतिशय समाधानकारक, अतिशय सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे दोस्ती स्पोर्ट्स क्लब यांनी. जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला 43 धावांचे आव्हान. मैदानाच्या बाहेर यावे. आता झालेल्या सामन्यात ज्या पहिल्या इनिंग्समध्ये राधे यांच्याकडून 13 चेंडूत तब्बल 23 धावा ठोकल्यात राधे यांनी. त्याचप्रमाणे प्रवीण यांनी 5 चेंडूत एक सन्मानजनक स्थितीमध्ये आणून ठेवलेले आपल्या संघाला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात एक सुरेख अशी कामगिरी प्रवीण यांची. या दरम्यान पुन्हा वारंवार विनंती होते स्पोर्ट्स क्लब कृपया ज्या चेअर्स ज्या आहेत ते डगआउट मध्ये ठेवाव्यात. डगआउट जे आहे बॅटिंग करण्यात टीमसाठी आहे. तुम्हाला अशी कळकळीची नम्र विनंती आहे. कट्टा स्पोर्ट्स क्लब प्लीज थोडं सहकार्य करा.
जन्म दूध डेअरीचे मालक सर्वेसर्वा जन्म गांगुर्डे. जन्म गांगुर्डे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विविध क्षेत्रात ते पारंगत आहेत. एक नाटककार, एक उदयोन्मुख युट्यूबर, एक यशस्वी युट्यूबर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिजे. एक नवीन उदयोन्मुख व्लॉगर म्हणूनही जन्म गांगुर्डे यांच्याकडे पाहिलं जातं. गावदेवी स्पोर्ट्स क्लब कृपया आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवावेत. क्रीडा रसिकांसाठी, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी धन्यवाद डीजे. या दरम्यान गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सलामीची जोडी संजय व सागर, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एकदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे गोलंदाजासाठी थोडेसे डोकेदुखी ठरत आहे. संध्याकाळचं सत्र आहे, हवा थोडी अथर्व पार्क हाईट्सच्या दिशेने वाहते. त्याचा पुरेपूर फायदा डावखुऱ्या शैलीचे फलंदाज उठवताना दिसतात. फिल्मी गाने के नए वीडियोस को देखने के लिए सब्सक्राइब करें. सेमीफायनलचा महामुकाबला 4 षटकात जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला 43 धावांचं आवाहन. दोस्ती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत प्रवीण. फलंदाजी करताना 5 चेंडूत 17 धावा ठोकल्या होत्या. प्रवीण यांनी सुरेख अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक उंचावून मारलेला फटका. आता मात्र पहिल्याच चेंडूत झेल बाद होत आहे संजय. नाहीये. त्यासाठी संजय सारखा फलंदाज खेळपट्टीवरती उपलब्ध असणं खूप गरजेचं होतं. संजयाची जागा घेण्याची किरण, चित्त्याची धावगती म्हणून ओळखले जाणारे किरण
रनिंग बिटवीन द विकेटसाठी ओळखले जाणारे किरण. षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात प्रवीण, त्याचा सामना करतील सागर. एका चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 0. एक गडी बाद 0. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकलेत फलंदाजाला. धाव फलकाचा श्री गणेशा होताना एक धाव फलकावर लागताना 2 चेंडू अखेर 1 गडी बाद 1. आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याच्या नादात संजय यांनी विकेट गमावली आपली. पुन्हा एकदा सूर्यकसा फटका, 1 धावेचा प्रयत्न, परंतु माघारी धावलेले किरण यांनी. चांगला कॉल म्हणावा लागेल अथवा धावबाद झाले असते. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाले 1 गडी बाद 1. सूर्यकशी गोलंदाजी प्रवीण यांची. आपल्या संघासाठी एक अष्टपैलू कामगिरी बजावताना प्रवीण. आता मात्र स्क्वेअर एकच्या दिशेने मारताना पायचीत म्हणून बाद घोषित करण्यात आले आहे. एकदम डायरेक्ट किरण यांच्या विरोधात लागला हा दुसरा धक्का. दिल मला देशील का? 4 चेंडू 1 धाव, केवळ 1 धाव देऊन 2 महत्व. धावसंख्या जाते 2. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 2. या पुन्हा एकदा सूर्यकशी क्षेत्ररक्षण. मी रिप्ले आहे इथे आपल्याला अवेलेबल. लाईनमॅन इथे रिप्ले आहे आपल्याला अवेलेबल. आपण रिप्लेमध्ये पण बघू शकता प्लीज. सेफ वेल सेव. गुड फिल्डिंग. 2 धावा नक्कीच वाचवल्यात प्रत्येकाने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल प्रवीण यांचा. सुरेख असे षटक हाताळलेले प्रवीण यांनी. एक अष्टपैलू कामगिरी करताना आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण सामन्यात पहिल्या षटकात केवळ 4 धावा देऊन 2 महत्वाचे गडी बाद केलेले प्रवीण यांनी. एक षटकाअखेर धावसंख्या झाली आहे 4. जिंकण्यासाठी थोडंसं अवघड समीकरण होताना आता गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघासाठी मोठ्या फटक्यांची, किमान 2 मोठ्या फटक्यांची तरी आवश्यकता प्रत्येक षटकात गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला. सूर्यकशी गोलंदाजी दोस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाकडून. या दरम्यान संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन जातात निखिल. पॉईंटच्या दिशेने मारायला एक फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. सूर्यकशी धावगती 2 धावांची भर जाते. धावसंख्या झाली आहे 6.
एका चेंडू अखेर धावसंख्या झाली 6. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात निखिल, त्याचा सामना करतील सागर. फुटा स्वरूपाचा चेंडू हलकेश टटवलाय, एक धाव घेण्यात यश. दोन चेंडूत आतापर्यंत टाकलेल्या 2 चेंडूत 3 धावा घेण्यात यश आलेले गावदेवी स्पोर्ट्स क्लबला. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात निखिल, त्याचा सामना करतील अनिमेश. सुरेख असा फटका, गॅप मध्ये मारला चेंडू, परंतु तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण प्रतीक यांचे. खूप महत्वपूर्ण कामगिरी करतात प्रतीक हे. मगाच्या पहिल्या षटकात देखील त्यांनी आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या होत्या. आता देखील जवळपास 3 धावांचे सेव्ह केल्यात प्रतीक यांनी आपल्या संघासाठी. एक फुटबॉल स्वरूपाचा चेंडू, परंतु पाहिजे तेवढी दिशा, पाहिजे तेवढी दिशा चेंडूला दाखवता आली नाहीये. सागर यांना केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. धाव संख्या झाली आहे 4. चेंडू अखेर 9. दुसरं षटक प्रगतीपथावर, अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली 9. सुरेखाचा फटका कव्हरच्या दिशेने, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता मात्र थोडे फंबल होताना क्षेत्ररक्षक. चौथ्या धावाचा प्रयत्न, सुरेखाची धावगती. 3 धावा काढण्यात यश आलेले अनिमेश आणि सागर यांना. धावसंख्येत 3 धावांची महत्वपूर्ण बढत मिळते. धावसंख्या होते 12. 5 चेंडू अखेर 12. षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. आता मात्र एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकलेत प्रतीक. सुरेख अशी धावगती. 2 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 13. सुरेख अशी गोलंदाजी करतायत दोस्ती स्पोर्ट्स क्लब. तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण. जवळपास 5 ते 6 धावा क्षेत्ररक्षणामार्फत अडवण्यात यश आलेले दोस्ती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंना. आता मात्र थोडेसे अवघड समीकरण बनत चालले गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. दोन षटकाखेर धाव संख्या झाली आहे 13. 12 चेंडूत 30 धावांची गरज. सरासरी 15चा रन रेट. प्रत्येक उरलेल्या 2 षटकात 15 धावा काढण्याची गरज गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला. 12 चेंडूत 30 धावांची गरज. अशक्य असे काही नाही आहे, परंतु फार अवघड असेही नाही आहे आणि तितकेच सोपे असे धावसंख्या. 15 चेंडूत 30 धावांची गरज. एक 3 ते 4 मोठ्या फटक्यांची गरज. 3 ते 4 मोठे फटके आले तर समीकरण काहीसं सोपे होईल गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. बारा चेंडूत 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती एक स्टार खेळाडू, एक उत्कृष्ट अष्टपैलू राधे. चेंडू हलकाच कट करताना सुरेख अशी गोलंदाजी राधे यांची. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात राधे, त्याचा सामना करतील सागर. आता मात्र झेल बाद.
यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत सनी डमटा, एक प्रतिभावान खेळाडू. जर का सनी शेवटपर्यंत जर विकेटवरती उभा राहिले तर नक्कीच काहीतरी चमत्कार घडू शकेल. लक्ष फार लांब नाहीये, फक्त 2 ते 3 मोठ्या फटक्यांची गरज. या दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतील राधे. षटकातील तिसरा चेंडू, एक यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, बॅटीची कड लागलेली आहे. रमेश वंशीपुरम. धावबाद स्वरूपात तीन चेंडू अखेर धावसंख्या आली 13. पुन्हा एकदा खोल एक यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, परंतु एक धाव घेण्यात यश. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली 14. अतिशय सुंदर षटक हाताळताना राधे केवळ आणि केवळ 4 चेंडूत फक्त आणि फक्त एक धाव दिलेली आहे राधे यांनी. षटकातील अंतिम 2 चेंडू शिल्लक. एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, एक उंचावून मारला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा खेळ फार सुंदर षटक हाताळले राधे यांनी. केवळ एक धाव दिलेली आहे. 1 2 3. पुन्हा एकदा सुरेख असा फटका पॉइंटच्या दिशेने, एक धाव पूर्ण. तीन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 15. 6 चेंडूत 28 धावांची गरज. 5 मोठे फटके, 5 षटकार मारावे लागतील दीपक यांना जर का हा सामना गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला जिंकायचा असेल तर. अतिशय सुंदर षटक हाताळले ते दोस्ती स्पोर्ट्स क्लबचे राधे यांनी. एक अष्टपैलू कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. सुरेख अशी फलंदाजी केली होती. फलंदाजी करताना तब्बल 21 धावा केल्या होत्या राधे यांनी. शेवटच्या षटक हाताळताना दीपक. पुन्हा एकदा ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू, एक धाव घेण्यात यश. 22 या स्वरूपात. धावसंख्येत एका धावाची भर. धावसंख्या झाली 16. आता मात्र आहे स्ट्राईक एंडला विशाल. चेंडू घोषित क्षेत्रात 22च्या स्वरूपातील हा दुसरी धाव या षटकातील. वंडी 22 दोन चेंडू की धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपातील एक धावसंख्या.
धावसंख्येत एका धावेची भर धावसंख्या झाली 18. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली 18. आता मात्र केवळ औपचारिकता राहिली आहे. 3 चेंडूत शिल्लक. लेग साईडच्या दिशेने मारेला हा उत्तुंग फटका परंतु झेल बाद होता. जे ते आगमन झाले त्यांचे गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जाहीर स्वागत व हार्दिक आभार. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेत आहेत ते दीपक. त्याचा सामना करतील विशाल. चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात. एक धाव घोषित. 5 चेंडू अखेर धाव संख्या झाल्या आहेत फक्त आणि फक्त 19. षटकातील अंतिम